झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। साक्रीत गोळीबाराच्या घटनेमुळे प्रशासन खडबडून जागे। शेवाळे फाट्यालगत केला देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त। गोळीबारामागील कारण शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न। धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात 2 दिवसांपूर्वी हवेत गोळीबार झाला। या संदर्भात पोलिसांनी 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। मात्र या गोळीबारामागे काही अनैतिक धंद्याचे कारण दडले आहे काय, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत। जुना वाद मिटवण्याच्या बहाण्याने हा वाद झाल्याचं कारण समोर येत असले तरी पोलिसांची पथके मात्र वेगवेगळ्या पैलूंनी घटनेचा तपास करीत आहेत। या घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनाला घटनेतील आरोपी शेवाळी फाट्यानजीक असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता संबंधित आरोपी आढळून आले नाहीत। मात्र शेवाळी फाट्यालगत अवैधरित्या सुरू असलेला एक देहविक्रीचा अड्डा त्यांनी उद्ध्वस्त केलाय। या ठिकाणी पोलिसांना 2 महिला देखील आढळून आल्या। या महिलांना अनैतिक व्यवसायासाठी बोलावले जाते, त्यांना कोण बोलावते याचीही माहिती त्यांनी पोलिसांना दिल्याचं समजतं। मात्र कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी आपण नाईलाजाने या व्यवसायाकडे वळल्याचे या महिलांनी सांगितले। यानंतर खाकी वर्दीतील माणुसकीचं दर्शन घडलं। पोलिसांनी या महिलांना तिकिटासाठी पैसे उपलब्ध करून देत त्यांना त्यांच्या गावी रवाना केले। गेल्या अनेक दिवसांपासून शेवाळी फाट्यावरील या व्यवसायाची चर्चा सुरू होती। एकीकडे पोलीस अधीक्षक जिल्हाभर ऑपरेशन ऑल आउट राबवून गुन्हेगारीवर जरब बसवण्याचा प्रयत्न करीत असताना साक्री पोलिसांना हे प्रकार का दिसले नाहीत असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। या गोळीबाराचे मूळ अनैतिक व्यवसायाशी निगडीत आहे काय, या दिशेने आता पोलीस तपास करीत असल्याचं बोललं जातंय। प्रतिनिधी जीटी मोहिते, झेप मराठी, साक्री। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।